नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय विज्ञान. इयत्ता 8वीचे सगळे टॉपिक्स आपण बघतो आहे जे परीक्षाभिमुख आहे. आगामी राज्यसेवा असेल, कंबाईन, पूर्व परीक्षा असेल, त्याच्यासोबत पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य, झडपी सगळ्या परीक्षांसाठी. आणि आजचा सेशन जे आहे ना ते अणूवर आहे. अणूच्या अंतरंग परीक्षा कोणती असू द्या प्रश्न असणारच. 100% प्रश्न असणार. सगळ्यात सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतो आहे अभ्यास कट्टा ऍपवर. आपण ना द्रव्य म्हणजे काय मागच्या लेक्चरमध्ये बघितलंय. द्रव्य, द्रव, द्रावण, मिश्रण, संयुग वेगवेगळ्या शब्दांच्या व्याख्या आपण समजून घेतलेल्या आहे. द्रव्य म्हणजे काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अणू म्हणजे काय, रेणू म्हणजे काय याच्यावरही थोडीशी चर्चा आपण केलेली आहे. द्रव्याचा सर्वात लहान घटक त्याला आम्ही काय म्हणतो. थोडस पूर्वज्ञान तुमचं तपासण्याचा या ठिकाणी हेतू आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे. बघा, द्रव्य हे रेणूंचं बनलेलं असतं हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. आणि रेणू ह्या अणूंपासून बनलेल्या असतात हे लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात आधी आहे अणू, अणूपासून बनता आहेत रेणू, आणि रेणूपासून बनता आहे द्रव्य. मग द्रव्यापासून काय बनतंय तोही एक प्रश्न तुम्हाला तयार होतो. अणू हे द्रव्याचं सर्वात लहान एकक आहे. म्हणजे तुम्ही जर असं त्याला वेन आकृतीमध्ये काढायचं झालं ना तर ते असं जातं. अणू नंतर रेणू आणि नंतर मग ती द्रव्य. या द्रव्याचं सगळ्यात लहान एकक जे आहे ते अणू आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. आता सर्व रासायनिक आणि भौतिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्य जो असतो तो अणू असतो. आणि आपल्या अणूला फोडायचंय आज. अणूचा कार्यक्रम आपल्याला वाजवायचा आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला पदार्थाची नावं दिली, त्याचं सूत्र दिलेलं आहे. अणू आहे का, रेणू आहे का, रेणू मधील अणू एकाच प्रकारचे आहे का, अनेक प्रकारचे आहे, मूलद्रव्य, संयुग, कशामध्ये जातोय तो पदार्थ. पाणी, पाण्याचं सूत्र काय आहे, H2O. लक्षात ठेवा, लहान लहान गोष्टी आहे प्रत्येक पेजवर. हा प्रश्न येऊन गेलाय, सरळ शिवायला येतात हे प्रश्न सोपे. ऑक्सिजनला O2 म्हणतो आम्ही, सूत्र म्हणतोय मी. हेलियम He, हायड्रोजन H2, अमोनिया NH3. बघा बरं का, NH3 कशाचं सूत्र आहे, अमोनियाचं सूत्र आहे. नायट्रोजनचं N2, मिथेन CH4 हे सुद्धा विचारलं गेलंय. ऑर्गॉन AR, निऑन Ne, क्लोरीनचं Cl2. क्लोरीनचा वापर कुठे आहे काय आहे आपण त्याच्यावर सुद्धा बघणार आहोत लेक्चर्स. मित्रांनो, तुम्हाला सगळे लेक्चर बघायचे, पुढचे सुद्धा सगळे सेशन्स बघायचे असेल ना तर आपल्या रोहिदास चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला अभ्यास कट्टा नावाचा ऍप आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल. तिथे जाऊन तुम्हाला ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे. बघा, बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान जे कण असतात ना ते रेणू स्वरूपात असतात हे लक्षात ठेवा. थोडेसे अणू, काही अणूंचं एकत्रीकरण रेणू स्वरूपात असतात. काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. एका अणूपासून एक रेणू तयार होतोय असंही होतं काही ठिकाणी. रेणू हे अणूंच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. बघा, रेणूची निर्मिती कशी होते, अणूंचा रासायनिक संयोग. लहान लहान गोष्टी प्रत्येक ओळीमध्ये व्याख्या दिलेल्या आहे. संकल्पना तुमच्या स्पष्ट होत आहे. त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण जर कोणता असेल तर तो अणू आहे. अणूची संकल्पना खूप जुनी आहे, जवळपास 2500 वर्ष एवढी जुनी ही कन्सेप्ट आहे. पुढे डाल्टनच्या अणुसिद्धांताने ही सुरुवात होते आहे. मला सोपं विचारलं होतं की डाल्टनने काय अणुसिद्धांत मांडला, कधी मांडला, डाल्टन कुठला, माहित पाहिजे. चला, की ज्यांना या लेक्चरचा फायदा होतोय मला सांगा बरं. बघा, ज्यांचे जिल्हा न्यायालय भरती असेल, सरळ सेवेची विविध एक्झाम असेल, जिथे जिथे जीके आहे का, जीके मध्ये जिथे जिथे विज्ञान आहे का, तिथे तिथे हे आजचे सेशन कामाचे आहे. आणि राज्यसेवा कंबाईन वाल्यांना तर याच्याशिवाय पर्यायच नाहीये, लक्षात ठेवायचं. आता द्रव्याचं लहानात लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते असं म्हटले कणाद हे तत्वज्ञ. ख्रिस्तपूर्व 6वे शतक आहे. द्रव्य हे अविभाज्य असं कणांचं बनलेलं असतं. त्यांना कणाद यांनी परमाणू असं म्हटलं. म्हणजे लहानात लहान कण म्हणजेच अणूंना परमाणू म्हणणारे कणाद आहेत. हा प्रश्न आलाय की अणूंना परमाणू कोणी म्हटलं, कणाद यांनी म्हटलं. आणि परमाणू हे अनाशवंत आहे असं त्यांनी म्हटलं. अणूचा नाश होऊ शकत नाही असं ते म्हणता आहेत. हे भारतीय होते, पण ग्रीक तत्ववेत्ता होता डेमोक्रिटस, जो की थोड्या यांच्या नंतर
ख्रिस्तपूर्व 5वं शतक. तुम्ही म्हणला आधी असेल ना, नाही पूर्व आहे ना. त्यांनी काय सांगितलं की द्रव्य लहान कणांचं बनलेलं असतं, या कणांना कापता येत नाही. आणि हा जो डेमोक्रिटस आहे याने त्या लहान कणाला ऍटम असं म्हटलं. ऍटमॉस म्हणजे कापता न येणारा. ग्रीक भाषेमधला हा ऍटम हा शब्द आलेला आहे. बघा, डेमोक्रिटस ऍटम म्हणतोय, कणाद परमाणू म्हणतायत. कशाला? अणूला हे 2 शब्द दिले. मला असं वाटतं हे लक्षात ठेवा. प्रश्न इथेच तयार होतात. आता पहिला मुद्दा जो आधुनिक कालखंडामध्ये जो सिद्धांत मांडला अणूचा, तो जॉन डाल्टनने. डाल्टनचं अणुप्रारूप कसं आहे बघा, ही चित्र या ठिकाणी बघायचं आहे. डाल्टनने अणुसिद्धांत मांडला 1803 मध्ये. ब्रिटिश वैज्ञानिक आहे. द्रव्य हे अणूंचं बनलेलं असतं. अणू हा अविभाजनीय आहे. अनाशवंत. अविभाजनीय म्हणजे काय? त्याचं म्हणणं याला आता याचे आणखी 2 भाग नाही करतायत. हे फायनल आहे. हा नाश नाही पाहू शकत. आणि एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात, त्यांचे वस्तुमान भिन्न असते. एक मूलद्रव्य आहे, त्याचे सगळे अणू एक समान असतात. हा, मूलद्रव्य बदललं त्याचं अणूचं वस्तुमान बदलणार, असं यांचं म्हणणं आहे. मग यांनी काय केलं? यांनी थोडीशी वेगळं, बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान असा कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिकटून मांडल्याचं आपल्याला समज. म्हणजे आपण बुंदीच्या लाडूचं उदाहरण घेतलं ना, बुंदीचं दाना आहे का तो दाना म्हणजे अणू, असं यांनी मांडलं त्या ठिकाणी. सगळीकडे एक समान, ते सगळे दाणे समान आहे असं यांचं म्हणणं होतं. जे थॉम्सन यांनी अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. थॉम्सन काय म्हणतोय बघा बरं का. थॉम्सन त्यांनी प्रयोग करून दाखवलं. ऋणप्रभारित कणाचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या अणूपेक्षा 1800 पट कमी असतं, असं जे थॉम्सन म्हणतोय. आणि त्याने नाव दिलं याला इलेक्ट्रॉन. ते जे ऋणप्रभारित कण आहे हायड्रोजन अणूच्या पेक्षा 1800 पट कमी आहे, त्याला हा इलेक्ट्रॉन म्हणतोय जे थॉम्सन. आणि याचं म्हणणं आहे की सर्वसाधारण पदार्थ हे निसर्गतः विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतात. कोण म्हणते? थॉम्सन म्हणतोय. थॉम्सन म्हणतोय. आणि रेणू तसेच जे त्यांच्या रासायनिक संयोगाने म्हणतात ते अणू विद्युत प्रभार दृष्ट्या उदासीन असतात, असं यांचं म्हणणं आहे. थॉम्सनने अणूला उदासीन म्हटलेलं आहे. लक्षात ठेवावं लागेल. आता अंतरंगामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन आहे, तरीही अणू विद्युतदृष्ट्या उदासीन कसा? थॉम्सनची संरचना आहे. प्लम पुडिंग प्रारूप जे आहे त्याने मांडलं आणि हे सांगितलं. म्हणजे तुम्हाला एक सोपा प्रश्न येईल की प्लम पुडिंग प्रारूप कोणी मांडलं, प्लम पुडिंग मॉडेल कोणी मांडलं? तर ते जे थॉम्सन यांनी मांडलंय. मग आपण बघूया ना काय म्हणतोय याचं. थॉम्सनचं हे जे आहे प्लम पुडिंग अणु प्रारूप काय म्हणतोय बघा. आम्ही डाल्टनचं बघितलं, मध्ये काहीच नाही, भरीव गोळा म्हणतो डाल्टन. पण याचं म्हणणं की त्याच्यामध्ये ना ऋणप्रभारित असे कण आहेत, त्याला तो इलेक्ट्रॉन म्हणतोय, थॉम्सन म्हणतोय. पहिलं प्रारूप अणु संरचनेचं म्हणूया आपण 1904 मध्ये मांडलं, ज्याला प्लम पुडिंग प्रारूप असं म्हटलं गेलं. हा प्रश्न येऊन गेला, प्लम पुडिंग प्रारूप कोणाचं आहे? जे थॉम्सनचं आहे. त्याचं म्हणणं काय? सर्वत्र धनप्रभार आहे, त्याच्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले आहेत. धनप्रभारामध्ये ऋणप्रभारित जडवलेले आहेत. धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होत आहे आणि मग त्या दोघांचा परिणाम म्हणून तो अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन होतो आहे. तो अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन होतो आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो. प्लम पुडिंग किंवा प्लम केक हा ख्रिसमस मधला एक पदार्थ आहे. त्याचा या ठिकाणी थोडक्यात म्हणजे त्याचं उदाहरण दिलं गेलं. आता रुदरफोर्डने काय केलं? थॉम्सन 1904 मध्ये आला, डाल्टन 1803 मध्ये आला, रुदरफोर्ड येतो 1911 मध्ये. अर्नेस्ट रुदरफोर्ड विकिरणचा प्रयोग त्याने केला आणि अणूच्या अंतरंगाचा वेध त्याने घेतला आणि केंद्रकीय प्रारूप मांडली. बघा बरं का, प्लम पुडिंग थॉम्सन, केंद्रकीय प्रारूप रुदरफोर्ड. केंद्रकीय प्रारूप रुदरफोर्डचा आहे. काय भानगड केंद्रकीय प्रारूप? म्हणजे अणू कसा आहे, अणूला खेळवण्याचं काम यांचं चाललंय, अणूला तोडण्याचं काम, अणू समजून घेण्याचं काम यांचं चाललंय. लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं. बघा रुदरफोर्ड काय म्हणतोय माहिती का, सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावर
आणि किरणोत्सारी मूलद्रव्याचा त्या ठिकाणी मारा करतो, त्याच्यातले जे धनप्रभारित कण आहेत त्यांचा मारा करतो. आणि तिथे प्रतिदीप्तिमान असा पडदा त्याला लावतो आहे. त्याचं वितरण सर्वत्र एक समान असेल असं त्या ठिकाणी ठरवतो आहे. काही सरळ जात आहेत, काही वापस येत आहेत, काही विचलित होत आहेत त्या ठिकाणची ती किरण, आणि मग त्याच्यानुसार तो ठरवतो आहे की यस, हा जे हे बघा त्या ठिकाणी कणांचं मारा त्या ठिकाणी करतोय सोन्याच्या पत्र्यावर. तिथे एक चीर पाडलेली आहे, काही सरळ गेले, काही वापस आले. मग याचं काय म्हणणं आहे? ते जे अल्फा कण आहेत, मोठ्या संख्येने आरपार गेलेले जे अल्फा कण आहेत, ते असं दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नाहीये. म्हणजे सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूच्या आतमध्ये बरीचशी जागा मोकळी असली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. तो अणू भरीव नाहीये, काही जागा मोकळी असली पाहिजे. काही कणांचं विचलन झालं, अडथळा आला, म्हणजे तिथे अणूचा धनप्रभारित व जड भाग मध्यभागी होता असं त्याचं म्हणणं आहे. त्याने अणुप्रारूप मांडलंय. त्याचं म्हणणं काय बघा, इकडून हे सोडले ना, काही सरळ गेले, काही सरळ गेले, काही नाही ते टच झालं, मधून तो वापस आला, कुठेतरी फिरला तो. ओके, कुठेतरी तो फिरतो आहे म्हणजे मध्ये काहीतरी आहे. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतं असा त्याने त्या ठिकाणी सिद्धांत मांडला. त्याच्यामुळे ते काही कण हे वापस फिरतायत. केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते, याचं म्हणजे केंद्रकामध्ये वस्तुमान आहे. आणि केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करीत असतात. केंद्रकाच्या भोवती, याचं म्हणणे बरं का, भोवती, केंद्रकाच्या भोवती ऋणप्रभारित कण परिभ्रमण करता आहेत असं याचं म्हणणं आहे. सर्व इलेक्ट्रॉनवरचा एकत्रित ऋणभार हा केंद्रकावरील धनप्रभारावर इतका असतो, म्हणून त्याचं सुद्धा म्हणणं आहे की तो अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. जे थॉम्सनने म्हटलं तेच पुन्हा हा म्हणतोय की अणू मात्र विद्युत दृष्ट्या उदासीन आहे, तो धनप्रभारित नाही, ऋणप्रभारित नाहीये. सगळ्यात महत्वाचं, इलेक्ट्रॉन आणि अणू केंद्रक जे आहे यांच्या दरम्यान एक पोकळी सुद्धा असते असं याचं म्हणणं आहे. म्हणजे हे 3, 4, 5 लहान लहान सिद्धांतातले काही मुद्दे मांडले रुदरफोर्डने. तुम्हाला रुदरफोर्ड म्हणले काय लक्षात ठेवायचंय? तुम्हाला रुदरफोर्ड म्हटलं की त्याचं केंद्रकीय प्रारूप लक्षात ठेवायचे, त्याचं सोन्याच्या पत्रावर केला त्याने तो किरणोत्साराचा मारा लक्षात ठेवायचंय, बस ते लक्षात ठेवायचंय. आणि तो त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन ऋण परिभ्रमण करत असतात केंद्रकाभोवती, तो अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी यांनी मांडलेला आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं हे सगळं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. तुम्ही जेव्हा अणू सिद्धांत बघतात ना, तेव्हा वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा एक भौतिकशास्त्रातला सिद्धांत आहे किंवा नियम आहे. तुमचं जेव्हा असं परिभ्रमण होत आहे ना, तेव्हा बाहेरची ऊर्जा कमी होते आहे. मग रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपातील अणू हा या ठिकाणी या नियमानुसार अस्थायी ठरतो, तो स्थायी नाहीये. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंना स्थायी भाव असतो. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपातील ही त्रुटी नील्स बोर यांनी 1913 मध्ये मांडलेल्या अणुप्रारूपाने दूर झाली. कोण मांडतोय? नील्स बोर मांडतोय. कधी मांडतोय? 1913 मध्ये मांडतोय. आता आम्हाला नील्स बोरचं हे कक्षा अणुप्रारूप समजून घ्यायचं आहे. नील्स बोरने मांडलेल्या या कक्षा तुम्हाला वारंवार विचारले गेले परीक्षेमध्ये. काय म्हणतोय नील्स बोर? डॅनिश वैज्ञानिक आहे नील्स बोर. अणूचा स्थायी भाव त्याने स्पष्ट केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचे याची आधार तत्वे जी आहेत, अणूच्या केंद्राभोवती परिभ्रमण करणारे जे काही इलेक्ट्रॉन आहे ते केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. सगळ्यात महत्वाचं कक्षा अणुप्रारूप कोणी मांडलं? नील्स बोरने मांडला. कोणत्या कक्षामध्ये किती हे तुम्हाला आता पुढे इथे शिकायला भेटणार आहे. त्यावर प्रश्न आलेले. तत्पूर्वी मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप आहे तुमच्यासाठी. आता पोलीस भरतीची नवीन हे सुद्धा GR सुद्धा आलेला आहे. ती भरती पुढच्या 2-4 महिन्यात कधी होऊ शकते. पोलीस भरतीची खाकी बॅच आपण आता नवीन तुम्हाला सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर तलाठीची बेसिक बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी चालू आहे. ग्रामसेवकची विजयी भाऊ बॅच, आपण तांत्रिकचे लेक्चर घेतोय, नॉन टेक्निकल घेतोय. झडपीचे आता फास्ट ट्रॅक उजळणी बॅच आपली चालू आहे. हॉल तिकीट आलेले आहेत, जॉईन होऊ शकतात. आता सगळ्या बॅचेस आहे ना मंथली देतोय. 299 रुपये पर मंथ, बस. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्वस्त बॅचेस तुम्हाला इथे भेटतायत सध्या. 499 मध्ये 2 महिन्यासाठी कोणती बॅच तुम्हाला घेता येईल. आणि सगळं मटेरियल, लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन. झडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविकेची बॅच सुद्धा या ठिकाणी तुमच्या समोर आहे.
तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. महाडीईटीची बॅच आहे, सरळ सेवेची बॅच आहे. अभ्यास कट्टा ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. नील्स बोर काय म्हणतो माहिती? नील्स बोर म्हणतो की विशिष्ट कक्षेत असताना त्याची ऊर्जा मात्र स्थिर आहे इलेक्ट्रॉनची. कक्षा बदलत नाही तोपर्यंत ऊर्जा स्थिर आहे. आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरक्या इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. कोण? इलेक्ट्रॉन. कक्षा बदलायची असेल तर ऊर्जेचं उत्सर्जन होणार आहे किंवा ऊर्जा शोषण होणार आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. समजेल तुम्हाला अजून पुढे. याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे, यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. बघा या ठिकाणी हे कवच दिलेले आहेत. काय? पहिला जे कवच आहे बघा, के कवच असतो. पहिला मधला कवच जो असतो तो के असतो. त्याच्यानंतर एल, एम, एन. के, एल, एम, एन असे कवच असतात आणि मध्ये धनप्रभारित असं केंद्रक असतं. नील्स बोरचे ते के, एल, एम, एन 4 कवच तुम्हाला पाठच करून ठेवायची. पाठ. त्याची एक विशिष्ट अशी क्षमता आहे, तेही लक्षात ठेवा. आता पुंज यांत्रिकी एक नवीन या ठिकाणी एक कन्सेप्ट याच्यानंतर आली होती, ती आपल्याला माहित असली पाहिजे. आता बघा या ठिकाणी एक लहानसा मुद्दा दिला आहे. घरातील गॅसच्या शेगडीच्या निळ्या ज्योतीमध्ये मिठाचे कण जर टाकले तर पिवळी ठिणगी त्या ठिकाणी दिसते. पाण्यात सोडियम धातूचा तुकडा टाकला तर तो पेटून पिवळी ज्योत दिसते. बघा पिवळा रंग तो येतो कुठून? आहे लहान लहान गोष्टी. प्रश्न येऊ शकतात, यावर प्रश्न येऊ शकतात. शेगडीची निळी ज्योत आहे, सोडियम क्लोराईड, मीठ टाकलं पिवळा ठिणगी येते का? बघा एकदा प्रयोग करून. पाण्यामध्ये सोडियम धातूचा तुकडा टाकला, पेटतो, पिवळी ज्योत होती पाण्यामध्ये. रस्त्यावरील सोडियम वेपर दिव्यांमधून सुद्धा पिवळ्या रंगाचा प्रकाश येतो. तो पिवळा रंग दिसला का? सोडियम वेपरचे दिवे समजायचं. सगळ्या ठिकाणी सोडियम अणूमधील इलेक्ट्रॉन ऊर्जा शोषून बाहेरील कक्षेमध्ये जातो आहे आणि पुन्हा आतल्या कक्षेमध्ये उडी मारताना तो ऊर्जा उत्सर्जित करतो आहे. तो जो पातळीतला फरक आहे का, तो पिवळ्या प्रकाशाच्या ऊर्जे इतका असतो, म्हणून तो पिवळा प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे आम्हाला नील्स बोरचं ते कक्षा प्रारूप आठवलं पाहिजे. जेव्हा तो पिवळा रंग दिसेल ना, तेव्हा समजायचं की भाऊ हे नील्स बोरने हे शोधून काढलं. आता अणूची संरचना काय आहे? केंद्रक आणि केंद्रकाबाहेरचा भाग मिळून अणू बनतो. केंद्रक त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अवाणू कण आहे. एक म्हणजे केंद्रक आहे. केंद्रकामध्ये काय? बघा अणू जो बनतोय, अणूचं केंद्रक हे धनप्रभारित असतं, हे लक्षात ठेवा. लहान लहान गोष्टी. अणूचे जवळजवळ सर्वच वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असते, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणू कण आहेत. एकत्रितपणे आम्ही त्यांना न्यूक्लिऑन म्हणतो. एक प्रोटॉन आहे आणि दुसरा न्यूट्रॉन आहे. त्यांना आम्ही न्यूक्लिऑन असं म्हणतो आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता प्रोटॉन काय म्हणतो आहे? बघा प्रोटॉन, प्रोटॉनला पी अशा पद्धतीने लिहितो. हे नीट समजून घ्या. हा सगळा तुमच्या विज्ञानाचा पाया आहे. हा विज्ञानाचा पाया आहे तुमच्या. काय म्हणतोय? प्रोटॉन हा धनप्रभारित अणू कण आहे. सगळ्यात महत्वाचा हा धनप्रभारित आहे. आणि तो केंद्रकावरचा धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनांमुळे असतो, हे लक्षात ठेवा. पी ही त्याची संज्ञा आहे. धनप्रभार जो आहे त्या ठिकाणी 1.6 × 10⁻19 कुलोम एवढा तो असतो. एकूण धनप्रभार हा ई या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण जे असते ते केंद्रकातील प्रोटॉन संख्ये एवढी असते. म्हणजे अणूच्या केंद्रकातील जी प्रोटॉनची संख्या आहे ती म्हणजे त्याचा अणुअंक. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अणुअंकाला आम्ही झड असं म्हणतो. कोणत्याही अणूचा अणुअंक म्हणजे त्याच्यातील प्रोटॉनची संख्या असते, हे लक्षात ठेवा. किती जणांना हे माहित आहे की अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या? या लहान लहान गोष्टी आहे, आम्ही या वाचत नाही, बेसिक लेक्चर बघत नाही, मोठे मोठे पुस्तके घेतो आणि आमच्या डोक्याचा भुगा होतो. त्याच्यामुळे आधी हे बेसिकचे लेक्चर करा. आता एका प्रोटॉनचं वस्तुमान सुमारे 1 युनिफाईड मास इतकं असतं. 1 डाल्टन म्हणजे 1 युनिफाईड मास, म्हणजेच त्याला 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम असं म्हटलेलं आहे. हायड्रोजनच्या एका अणूचं वजन सुद्धा सुमारे 1 युनिफाईड मास इतकं आहे. हायड्रोजनशी तुलना केली जाते. आता पुढचा येतो न्यूट्रॉन. तो बघितला आपण प्रोटॉन. हा न्यूट्रॉन जो आहे तो उदासीन आहे. एन ही संज्ञा आहे. 1 युनिफाईड मास इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. फक्त हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नाहीये, एवढं लक्षात ठेवा. एकमेव अपवाद आहे, हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन नाहीये. इतर सगळ्यांमध्ये न्यूट्रॉन आहे.
एका न्यूट्रॉनचं वस्तुमान सुमारे 1 युनिफाईड मास इतके आहे, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच आहे. सेम वस्तुमान आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं. केंद्रकाबाहेरचा भाग, या अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागामध्ये परिभ्रमण करणारे जे इलेक्ट्रॉन असतात आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान जी पोकळी असते त्यांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा आहे इलेक्ट्रॉन. प्रोटॉन बघितला, न्यूट्रॉन बघितला, इलेक्ट्रॉन ज्याला ई अशा पद्धतीने ऋण प्रभारित अवानुकन, हा हे मायनसचं चिन्ह दिसतंय. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋण प्रभार असतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे, म्हणजे अत्यंत नगण्य असं आहे. इलेक्ट्रॉनचं वस्तुमान अत्यंत नगण्य आहे आणि वेगवेगळ्या कक्षांमध्ये ते परिभ्रमण करत असतात. त्रिमित असं त्याचं स्वरूप असतं. कक्षाऐवजी त्याला कवच असा शब्द, शेल असा शब्द वापरला जातो आणि इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात आहे त्याच्यावरून ती ठरते. याच्यामध्ये किती पॉवर आहे, याच्यामध्ये किती एनर्जी आहे. आणि अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन संख्या इतकीच असते, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो विद्युत दृष्ट्या जो आपण म्हणतो ना अणु उदासीन आहे, त्या दोघांची इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सेम झाल्यामुळे तो अणु त्या ठिकाणी उदासीन असतो, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. आता मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा अणुवस्तुमानांक म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आम्ही वरती अणुअंक पाहिला. अणुअंक म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक. पण केंद्रकामध्ये जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात ना, या दोघांची जी आम्ही बेरीज करतो का, त्याला आम्ही अणुवस्तुमानांक म्हणतो. बघा, येने ते दर्शवलं जातं. अणुअंक आम्ही जडने दर्शवतो आहे, अणुवस्तुमानांक आम्ही येने दर्शवितो आहे. आता इथे ये जेड अशा पद्धतीने लिहिल्या जातं, म्हणजे वरती जो आहे अणुवस्तुमानांक आहे 12 हा अणुवस्तुमानांक आहे आणि 6 हा अणुअंक आहे. कार्बनच्या बाबतीत आपण बघतोय प्रोटॉन किती आहे? 6 आहे अणु अंक आणि कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. म्हणजे इथे तुम्हाला कळेल की 6 न्यूट्रॉन आहे, कारण याच्यातून वरच्यातून खाली वजा केले की लक्षात येईल दोघांची बेरीज येते. मला वाटतं हे कळायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. अणुवस्तुमानांक काढता आला पाहिजे. इलेक्ट्रॉनचे वितरण कसे होते आहे बघा, ते जे कवच आहेत, बोरचं जे प्रारूप होतं, कक्षा प्रारूप, ते समजून घेण्याची गरज आहे. इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात असं त्याचं म्हणणं आहे. विशिष्ट अशी ऊर्जा आहे प्रत्येक कवचाला. सर्वात जवळचं कवच त्याला आम्ही पहिलं कवच म्हणतो आहे, KLMN असं आम्ही त्याला म्हणतो आहे. आणि ते जास्तीत जास्त 2n चा वर्ग या सूत्राने आम्ही त्याचं त्या ठिकाणी मूल्य काढत असतो. म्हणजे पहिल्या कवचाची सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी आलं पाहिजे की 2 गुणिले 1 चा वर्ग किती आहे? 1, म्हणजे B1B. K चं इलेक्ट्रॉन संख्या 2 असणार. आता इथे हे 2 आहे, मग 2 गुणिले इथे 2 चा वर्ग म्हणजे बे दुनी 4, 4 दुनी 8, दुसऱ्याची इलेक्ट्रॉन संख्या 8 येणार आहे. आता इथे हे 3 आहे, मग 3 गुणिले हे इथे 2 गुणिले 3 चा वर्ग, 3 त्रिक 9, 9 दुनी 18. तिसरं जे M आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन संख्या 18 होऊ शकते. चौथा जे आहे ते 2 गुणिले 4 चा वर्ग, 4 चौक 16, 16 दुनी 32. म्हणजे K मधले इलेक्ट्रॉन संख्या 2 आहे, 2, 8, 18, 32. KLMN 2, 8, 18, 32 हे आम्हाला माहित असलं पाहिजे. तो प्रश्न येऊन सुद्धा गेलेला आहे. 2, 8, 18, 32 लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आता आगामी काळातल्या जे विविध परीक्षा आहेत त्यासाठी नोट्स पाहिजे असतील, इंग्लिशच्या, मराठीच्या, जीकेच्या, गणित बुद्धिमत्तेच्या, करंट अफेअर्सच्या आणि टेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये आपण ते देतो आहोत. हा नंबर आहे फोनपे, गुगल पे, पेटीएम नंबर आहे. यावर तुम्हाला पेमेंट करता येईल आणि ते मिळवता येईल. किंवा अभ्यासकट टॅप आहे, 299 रुपयामध्ये पर मंथ तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. आता बघा, 2, 8, 18, 32 तुम्हाला मी सांगितलं. KLMN त्या संज्ञा सांगितल्या. बोरचं प्रतिमान आहे, कवचनी आहे, मांडणी, म्हणजेच याला इलेक्ट्रॉन संरूपण असा एक शब्द आहे. काय शब्द आहे त्याला? इलेक्ट्रॉन संरूपण. पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही जी आहे ती सर्वात कमी असते, हे लक्षात ठेवा. तर 2 किती? 2, 8, 18, 32 तुमच्या लक्षात येत आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनची ऊर्जा जी आहे ती कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते. आता सर्व इलेक्ट्रॉनची एकत्रित ऊर्जा ही कमीत कमी असते, हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. ते लक्षात ठेवा. बघा, इथे 2, 8, 18, 32 म्हटलेलं आहे. मग हायड्रोजन मधील अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या 1. हायड्रोजन मध्ये 1 अणू आहे, मग त्याचं इथे फक्त 1च असणार K मध्ये. हेलियम 2 आहे, 2. लिथियम 3 आहे, 2 आणि 1, 3. आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्हाला मग ते लक्षात येत आहे. मग तसे वाढत जाणार. आता समजा तुम्ही म्हटले या ठिकाणी चला कार्बन आहे,
मग कार्बनची किती आहे 6 आहे. पहिल्या कवचामध्ये मॅक्झिमम किती असणार 2 असणार. दुसऱ्या कवचामध्ये तुम्हाला सांगितलं मी 18 असणार, पण इथे किती राहिले 4 राहिले, 2 4 म्हणजे याचं स्वरूपण किती झालं 2 4 झालं. कशाचं कार्बनचं. नायट्रोजनचं किती होणार इथे 2 आहे इकडे 5 आहे, म्हणजे 2 5 नायट्रोजनची इलेक्ट्रॉन स्वरूपन झालं. ऑक्सिजनचा 8 आहे म्हणजे इथे 2 आणि इकडे 6, 2 6 ऑक्सिजनचं या ठिकाणी काय झालं इलेक्ट्रॉन स्वरूपन झालं. फ्लोरिनचं 9 आहे, 2 इकडे 7 आहे, 2 7. निऑनचं 10 आहे बघा इथे 2 इकडे 8, 2 8. त्याच्यानंतर सोडियम जे आहे एन म्हणतोय 11, इथे 2 इकडे 8 कारण की याचं 8 मॅक्झिमम आहे. 2 8 10 आणि इकडे 8, 2 8 1 हे इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल सोडियमचं. क्लोरीनचं काय होईल 2 8 हे झाले 10 आणि बाहेर 7, 2 8 7 हे क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल. ऑर्गॉनचं 18 आहे म्हणजे इथे 2 8 आणि इकडे किती झाले 10, इथे 2 8 10 हे ऑर्गॉनचं होईल. ब्रोमिनचं 35 आहे, 35चं कसं होईल हो इथे 2 इथे मॅक्झिमम 8 आहे, के 2 एल 8 पुढे काय 18, 18 2 20 28, 28 ते 7 इकडे 7 झालं म्हणजे याचं 2 8 18 7 या पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपन होईल. आता हे एवढं कळायला लागले मग तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपन कळायला जातं. नंतर मग त्याचं संयोजा काय असते त्याच्यावर आपण जाणार आहे पुढे. संयोजा इलेक्ट्रॉन जे म्हणतो आपण त्या संदर्भातला मुद्दा पुढे येणार आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन स्वल्पविरामाने आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. संयोजी असते व्हॅलेन्सी आपण त्याला म्हणतो. इलेक्ट्रॉन स्वरूपन जे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. संयोजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या, हे आपण मागे सुद्धा बघितलेलं आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हायड्रोजन आहे, हिलियम आहे, कार्बन आहे, निऑन आहे, सोडियम आहे. त्याची रेणूसूत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातात आहेत. संयोजा कशाला म्हणायचं जरा समजून घ्या, थोडंसं समजून घ्या, कारण संयोजावर सुद्धा प्रश्न येतात. काय म्हटलंय की मूलद्रव्याचे संयुगांमधील रासायनिक बंध या संबंधीची संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपामुळे स्पष्ट होते. इलेक्ट्रॉन स्वरूप अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध या ठिकाणी तयार करत असतो. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरतो आणि रासायनिक बंध तयार करतो. अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपावरून ठरत असते. संयोजा जी ठरते ना ते बाह्यतम कवचामध्ये किती आहे 2 8 7 2 8 काय असेल शेवटचं जे आहे त्याच्यावरून ठरते. त्याच्यामुळे बाह्यतम कवचाला संयोजा कवच असं म्हटलं जातं आणि बाह्यतम कवचातला जो इलेक्ट्रॉन असतो तो संयोजा इलेक्ट्रॉन असतो. बाह्यतम कवचातील म्हटलेला आहे. आता अणूच्या संयोजेचा संबंध जो आहे तो अणूमधील संयोजी इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे आपल्याला दिसून येतं, हे माहीत असलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी बघतायत, हेलियम आहे 2 इलेक्ट्रॉन आहे त्या संदर्भात दिलेला आहे. वेगवेगळ्या याच्या हेलियमचे इलेक्ट्रॉन असले फक्त एक के हे कवच आहे, त्याला बाह्यतम कवच सुद्धा आपण म्हणतोय. के एल एन आपण जे म्हणतोय ते पहिलंच बाह्यतम कवच आहे. कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2 यांचा वर्ग एवढी असते, ते आम्हाला माहिती 2 असते, ते या ठिकाणी माहित आहे. पुढे के एल एम मध्ये 2 8 18 32 ते आपण शिकलेलो आहे. संयोजक कवचामध्ये जर इलेक्ट्रॉन 8 असेल शेवटी तर त्याला इलेक्ट्रॉन अष्टक आम्ही म्हणतो, म्हणजे संयोजा 0 असते त्याची, त्याला देवा नाही करता येत नाही घेवा नाही करता येत नाही, ते एक आम्हाला माहित असलं पाहिजे. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहता त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा त्यांची इलेक्ट्रॉन अष्टकी पूर्ण आहेत असं दिसतं. बघा इथे एक महत्वाचा मुद्दा आहे, निष्क्रिय वायू. निष्क्रिय वायूमध्ये काय एकतर 8 आलं पाहिजे शेवटी, अष्टक स्थिती असेल तर ते निष्क्रिय असतात, ते देवाणघेवाण नाही करू शकत, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. निष्क्रिय वायूच्या बाबतीत त्या गोष्टी आहेत. निष्क्रिय वायूवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं NaCl NaH याची संयोजा 1 आहे ते आपल्या लक्षात येत आहे. आणि तर मग हे संयोजाचे काही तक्ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. बघा इथे एक लहानसा मुद्दा तुम्हाला दिलेला आहे, संयोजा जी आहे ती आणखी स्पष्ट करण्यासाठी. काय म्हटलं, ज्या मूलद्रव्यामध्ये संयोजी इलेक्ट्रॉन संख्या ही 4 किंवा त्यापेक्षा कमी असते. बघा 4 किंवा त्यापेक्षा कमी संयोजी इलेक्ट्रॉन असेल तर मूलद्रव्याची संयोजा त्यातील संयोजी इलेक्ट्रॉन संख्या एवढी असते. 4 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर, आणि ते जर 4 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात ते उणीची संख्या म्हणजे ते संयोजी असते. सरळ 4 डिव्हाइड करते, 4 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी, तिथून त्याच्यातून ती संयोजा तयार होते आहे, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. समस्थानिका नावाचा एक प्रकार आहे, याच्यावर आयसोटोप्स आपण याला म्हणतो, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आम्हाला असतं मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे काय आम्हाला माहिती आहे. अणुअंक म्हणजे कशी संख्या, प्रोटॉन
प्रोटॉनची संख्या, बरोबर. मूलद्रव्याचा तो मूलभूत गुणधर्म आहे आणि त्याची रासायनिक ओळख आहे. मात्र काही मूलद्रव्यामध्ये अणुअंक समान असतो पण अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतो. अणुअंक एकच आहे, अणुवस्तुमानांक भिन्न आहे. एकाच मूलद्रव्याचे असे भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिक आम्ही म्हणतो आहे. कार्बन समजा, कार्बनचं बघा C12, C13, C14, अणुवस्तुमानांक C12, 13, 14 म्हणजे समस्थानिक, अर्थात प्रोटॉन समान आहे मात्र न्यूट्रॉन भिन्न आहे, त्याला आम्ही समस्थानिक असं म्हणतो. अणुअंक सारखा आहे पण अणुवस्तुमानांक भिन्न आहे. त्याचा क्रमांक एकच आहे पण त्याचं वस्तुमान वेगवेगळं आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. या ठिकाणी बघा कार्बन 12, 13, 14 आहे, प्रोटॉन 6, 6, 6 म्हणजे अणुअंक एकच आहे मात्र न्यूट्रॉन वेगवेगळे आहे, म्हणून या ठिकाणी याला आम्ही आयसोटोप्स असं म्हणतो आहे. तर लक्षात ठेवा, हायड्रोजन असेल, ड्यूटेरियम असेल, ट्रिटियम असेल, हायड्रोजनची ही 3 समस्थानिक आहेत, ते सुद्धा आम्हाला माहित असली पाहिजेत. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप आहे, या ठिकाणी आपण राज्यसेवेची तयारी करतो आहे, कंबाईनची तयारी करतो आहे. तुम्हाला मंथली बेसिसवर 2 मंथ 4 मंथ साठी बॅचेस घेता येणार आहे. ऍप तुम्हाला डाउनलोड करता येईल, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपले लाईव्ह सेशन सुद्धा होत आहेत, ऍपवर येऊन तुम्हाला बघावे लागते. चला, हे आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा, कारण की बेसिक लेक्चर्स या ठिकाणी आहेत, तुम्हाला फायदा करून देणार आहे. आता समस्थानिकांचे उपयोग काय, आयसोटोप्स काय, आलेले प्रश्न, याच्यावर लय वेळा प्रश्न आले कंबाईनला वगैरे. बघा, युरेनियम 235 जे आहे केंद्रकीय विखंडन आणि वीज निर्मितीसाठी सगळ्यात महत्वाचं. कॅन्सरसाठी तुम्हाला कोबाल्ट 60 आहे, बघा कॅन्सरसाठी या जोड्याला आले. ग्वायटर थायरॉइड ग्रंथीच्या आजारामध्ये आयोडीन 131 चा तुम्हाला उपयोग होतोय. किरणोत्सारी मूलद्रव्याच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतोय. सोडियम 24 या चिरा शोधण्यासाठी, अन्न पदार्थाचं परिरक्षण करण्यासाठी सुद्धा यांचा वापर होतो आहे. आणि C14 जे आहे ते जीवाश्माचं वय ठरवण्यासाठी वापरायला येते. हे फार महत्वाचे मुद्दे, फार महत्वाचे मुद्दे आहे, चालता बोलता आपण ते शिकतो आहे. आता अणुभट्टीवर तुम्हाला या ठिकाणी मुद्दा दिला आहे. न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहे, अणुभट्टी जी आहे, युरेनियम 235 हे अणुइंधन याच्यामध्ये वापरल्या जातं. ओके, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग क्रिप्टॉन 92 आहे, बेरियम 141 आहे, त्याच्या काही प्रोसेस या ठिकाणी होत आहे, विखंडन घडून येत आहे, केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया या ठिकाणी घडते आहे. भाभा अनुसंधान केंद्र मुंबईला आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहित असलं पाहिजे या अनुषंगाने. आता मग या ठिकाणी अणुभट्टीमध्ये जी काही शृंखला अभिक्रिया होत असते तिला नियंत्रित करण्यासाठी काही बाबी लागतात, कंट्रोल तिला ठेवावं लागतं. त्यामध्ये एक संचलक किंवा मंदक असतं जे न्यूट्रॉनचा वेग कमी करतंय. ग्रॅफाईट असेल किंवा जड पाणी असेल ते संचलक म्हणून आम्ही वापरतोय, मंदक म्हणून वापरतोय, ग्रॅफाईट लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नियंत्रक जे आहे, न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम यांच्या कांड्या आम्ही नियंत्रक म्हणून वापरतोय. बघा, बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम लक्षात ठेवा, प्रश्न कुठे येईल माहित नाहीये. आणि इथे जी निर्माण झालेली उष्णता आहे ती पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते, हे आम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यातून मग टर्बाईन चालवले जातात, वीज निर्मिती होते, तेही लक्षात ठेवा. भारतामध्ये वेगवेगळ्या अणुभट्ट्या आहे. अप्सरा ही मुंबईतली अणुभट्टी तुम्हाला 1956 ला सुरू झाली, पहिली अणुभट्टी होती, माहित असलं पाहिजे. सरळ सेवेला अनेक वेळा आला हा प्रश्न आहे अप्सरावरचा. थोरियम 232 मूलद्रव्याचे साठे आपण बघतोय ते भारतात सापडत आहेत आणि तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी हा टॉपिक मला वाटतं तुमच्यासाठी खूप दिशादर्शक आणि तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी जोड्या लावायचे आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, याच्यातला उदासीन कोणता आहे, ऋणप्रभारित कोणता आहे, धनप्रभारित कोणता आहे. त्याच्यानंतर इथे काही तुम्हाला रिकामी जागा सुद्धा दिलेली आहे. अणुकेंद्रापासून सर्वात जवळचं असलेलं इलेक्ट्रॉन कवच कोणतं असतं, तुम्हाला ते KLMN मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 282 आहे, तर मग तिचं संयोजक किती असणार आहे आपण बोललो, तुम्हाला ते 4च्या अलीकडे पलीकडे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. ओके, पुढचा मुद्दा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन या अणुमध्ये असणारी काय आहे, त्यांना काय शब्द दिलेला आहे. आपण इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, आता हुशारी दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही हुशार आहात हे मला माहित आहे, त्याच्यामुळे तुम्ही उत्तर देणार आहात. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद.